नमस्कार मित्रांनो, आज आपण सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर कसा डल्ला मारला जातो. तुम्ही तर म्हणत असेल की माझ्या खिशातले पैसे गेले नाही, पण कोणत्या रूपानं हे सरकार तुमच्या खिशातल्या पैशावर कसं डल्ला मारतं याबद्दल आपण बघणार आहोत. मित्रांनो, सरकारी अधिकारी असेल, कर्मचारी असेल, अगदी तलाठ्यापासून ते तहसीलदारपर्यंत कसे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या खिशावर एक कात्री लावतात त्याबद्दल आपण मित्रांनो माहिती बघणार आहोत. आज आपण देशासमोरील सर्वात गंभीर समस्यापैकी एक समस्या असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल बोलणार आहोत. मित्रांनो, भ्रष्टाचार हा केवळ पैशांचा गैरव्यवहार नाही, तर तो देशाच्या विकासाला लागलेली एक कीड आहे. जेव्हा एखादा अधिकारी, नेता किंवा कर्मचारी आपल्या पदाचा गैरवापर करतो आणि वैयक्तिक फायद्यासाठी त्याचा उपयोग करतो, तेव्हा मित्रांनो सर्वसामान्यांच्या खिशाला झळा पोहोचते. आणि याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गोडसे पुन्हा आपल्या गगन भरारी या चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, भ्रष्टाचार होतो, त्या भ्रष्टाचारामुळं गरीब अधिक गरीब होतो आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होतो. शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार युवक आणि सामान्य नागरिक यांना अनेक सरकारी योजनांचा पूर्ण लाभ मिळत नाही. आणि ज्या काही सरकारी योजना येतात त्या मित्रांनो कागदोपत्रीचे अधिकारी लोक शेतकऱ्याच्या नावावर या योजना जाहीर करतात आणि आलेला पैसा कसा हडप करतात हे आपल्याला कालच्या उदाहरणावरून मित्रांनो बघितलं असेल. आपल्या कितीतरी तलाठी असेल, ग्रामसेवक असेल किंवा अगदी तहसीलदारापर्यंत कितीतरी भ्रष्ट अधिकारी आहेत आणि ते सर्वसामान्यांच्या खिशावर कशी कात्री लावतात ते आपण बघतो. मित्रांनो, भ्रष्टाचार मिटवण्यासाठी सर्वप्रथम पारदर्शक व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. प्रत्येक सरकारी व्यवहार ऑनलाईन झाला पाहिजे. सरकारी कार्यालयामध्ये नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागू नये. जिथे मानवी हस्तक्षेप कमी असतो तेथे भ्रष्टाचार अजिबात होत नाही. ज्या ठिकाणी मित्रांनो आपण ऑनलाईन पद्धतीनं जर आपण हे कामं जर केले तर मित्रांनो त्या ठिकाणी मानवी हस्तक्षेप येत नाही. आणि ज्या ज्या ठिकाणी मानवी हस्तक्षेप होत नाही अशा ठिकाणी भ्रष्टाचार होत नाही. आणि सर्वसामान्य शेतकरी, मजूर, कितीतरी अडाणी व्यक्ती असला तर तो त्यात भरवल्या जात नाही. मित्रांनो, आपण बघत असेल ज्यावेळेस कामं ऑनलाईन नव्हते त्यावेळेस हे तलाठी लोक सर्वसामान्य शेतकऱ्यांना साधा 7-12 जर घ्यायचं असलं तर 50-100 रुपयाचे लोक करायचे. कोणतंही जर काम करायचं असलं मित्रांनो तर गरीबातल्या गरीब व्यक्तीला जर तलाठ्याकडे जायचं असेल किंवा ग्रामसेवकाकडे जायचे असेल तो एस.टी. भाडं सोडून ऑटोमॅटिक खिशामध्ये 100-200 रुपये मुदत घेऊन जायचा. की त्यांना माहिती आहे की कोणतं जरी काम करायचं असलं महसूल विभागामध्ये किंवा तहसीलला असेल किंवा तलाठ्याकडे असेल, बिगर पैशाचं कोणतंही काम होत नाही. त्यामुळंच तो गरीब शेतकरी हा पोटाला चिमटे घेऊन या तलाठी असेल किंवा तहसीलदार असेल यांना पैसे दिल्याशिवाय काम त्यांचं होत नव्हतं आणि तो त्यांची व्यवस्था करायचा. मित्रांनो, दुसरे म्हणजे भ्रष्टाचार करणाऱ्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. अनेक वेळा चौकशी वर्षानुवर्षे चालते, त्यामुळे दोषींना भीती वाटत नाही. उलट जलद व्यवस्था आणि कठोर दंड यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसू शकतो. मित्रांनो, आपण बघत असेल एखादा सरकारी कर्मचारी जर असेल किंवा एखाद्या राजकारण्यावर जर एखादा भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि ते न्यायालयात सिद्ध जरी झाले तर अशा व्यक्तींना कठोरात कठोर शिक्षा होत नाही. आणि त्यामुळं ते जे काही न्यायालयीन खटले असते ते वर्षानुवर्ष चालत असतात आणि त्यामुळं या भ्रष्टाचाराला पुन्हा एक वाव मिळतो. कारण आपण बघतो की सध्याला देशामध्ये जेवढा जास्त भ्रष्टाचार करील तो व्यक्ती सर्वात जास्त प्रतिष्ठित होत जातो. आपण बघतो आता याच्या अगोदर कितीतरी लोक 70-70 हजार कोटीचे घोटाळे झाले, पण त्यांना ना कसले चौकशी झाली ना कसलं काही झालं. त्यामुळं जेवढा मोठा भ्रष्टाचार करील सध्याला एक भ्रष्टाचार करणं हा एक प्रतिष्ठेचं लक्षण झालेलं आहे. आपण बघतो मित्रांनो, आपल्या मतदारसंघातील आपला जो काही लोकप्रतिनिधी आपण मतदानाद्वारे निवडून देतो ते 5 वर्षाची परिस्थिती बघा आणि आजची परिस्थिती पहा. जमीन आसमानचा फरक त्यामध्ये आपल्याला झालेला असतं. मित्रांनो, तिसरे म्हणजे जनतेने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. काम लवकर व्हावे म्हणून लाच देणारा आणि लाच घेणारा दोघेही तितके दोषी असेल. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांनी संविधानामध्ये लिहिलेले आहे आणि ते म्हणतात की लाच देणाऱ्यापेक्षा घेणारा हा सर्वात जास्त जिम्मेदार आहे. कारण लाच देणारा आणि घेणारा दोघेही जिम्मेदार आहे, पण लाच स्वीकारणारा किंवा अन्याय सहन करणारा सर्वात जास्त दोषी आहे. त्यामुळं आपण लाच न देणे आणि न घेणे ही स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला पाहिजे. आणि तेवढा आवाज उठवण्याचा आपल्याला अधिकार या राज्यघटनेने दिलेला आहे. मित्रांनो, माध्यमे, सामाजिक संस्था आणि जागरूक नागरिक यांनी भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडीस आणली पाहिजे. माहितीचा अधिकाराचा कायदा RTI मित्रांनो मोठं आंदोलन करून अण्णा हजारे यांनी माहितीचा अधिकार 15 ते 20 वर्षापूर्वी अंमलात आणला आणि त्याद्वारे मित्रांनो आपण माहितीच्या अधिकाराद्वारे कुठल्याही तुमच्या प्रकरणाची माहिती असेल, मग जिल्हा परिषदची असेल, कलेक्टर ऑफिसची असेल, पंचायत समिती, तहसील, अगदी कुठलंही जरी प्रकरण असेल तर तुम्ही साध्या एका 5 रुपयाच्या फॉर्म भरून किंवा एक साधा कागद भरून त्याची तुम्ही सखोल अशी त्या भ्रष्टाचाराबद्दल किंवा एखाद्या प्रकरणाबद्दल RTI अंतर्गत त्याची तुम्ही माहिती घेऊ शकता. शिक्षणामध्ये अनेक मूल्यांना महत्त्व दिले पाहिजे. प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठ आणि देशहित यांचे संस्कार लहानपणापासून मुलामध्ये रुजवले पाहिजे. मित्रांनो, जेव्हा पुढं या भ्रष्टाचाराला आळा मिळेल, कारण भ्रष्टाचाराविरुद्ध खरी लढाई मनाने जिंकावी लागते. आपल्या मनामध्ये जर असेल आपला कोणताही भ्रष्टाचार असेल त्याची सुरुवात आपण स्वतःपासून करायला पाहिजे. व दुसऱ्या सांगित ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडेपासून असं व्हायला नको. मित्रांनो, आपण बरेचशे ठिकाणी बघतो की कुठलं तरी एखादं सरकारी काम असेल लवकरात लवकर व्हावं म्हणून आपण त्या ठिकाणी एक गैरमार्गाने त्या संबंधित अधिकाऱ्याला एक काहीतरी लालूच दाखवतो आणि ते काम लवकरात लवकर कसं होईल त्यासाठी आपण त्यांना एक भ्रष्टाचाराच्या मार्गानं काहीतरी एक पैसा आपण त्या ठिकाणी देतो आणि तेवढं सुद्धा आपण सुद्धा एक त्या ठिकाणी भ्रष्टाचार वाढवण्यास जिम्मेदार आहे. त्यामुळं आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे की भ्रष्टाचार कसं होणार नाही. आज गरज आहे ती केवळ भ्रष्टाचाराची चर्चा करण्याची नाही तर त्याविरोधात कृती करण्याची गरज. मित्रांनो, आपण रोज उठलो की सकाळी मीडियाच्या माध्यमातून असेल की सोशल मीडियातून असेल, TV माध्यमाच्या माध्यमातून, पेपर वर्तमानपत्राच्या माध्यमातून असेल की भ्रष्टाचाराबद्दल आपण नेहमी ऐकत असतो. मित्रांनो, कालच आपण बघितलं असेल की अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं एक रंगी हात 6,40,000 रुपयांची रोकड घेताना पकडलेले. पूर्ण डील ही 15 लाखाची होती, पण प्रत्यक्ष 6,40,000 रुपये घेताना त्यांना संभाजीनगर या ठिकाणी पकडलेलं आहे. तर पकडल्यानंतर मित्रांनो यांना अशी कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. कारण की त्यानंतर दुसरा जर कोणी एखादा भ्रष्टाचार करायचा जर विचार करत असेल तर त्यावर सुद्धा याचा परिणाम दिसायला पाहिजे. मित्रांनो, आपण बघतो पण आपली न्यायव्यवस्था अशी की 15-15, 20-20 वर्षापर्यंत अशी भ्रष्टाचाराची प्रकरणं चालत असतात आणि त्यामुळं काही दिवसांनी ही चर्चा विसरून जाते आणि तो भ्रष्ट अधिकारी पुन्हा केव्हा तरी त्याचे बदलीच्या रूपानं हो की कुठल्या दुसऱ्या ठिकाणी ते स्थलांतर केलं जातं आणि बदली केल्या जाते. मित्रांनो, पण अशा या व्यक्तीला कठोरात कठोर जर शिक्षा झाली तर भ्रष्टाचाराला जे वाव मिळतो तो वाव मिळणार नाही. चला मित्रांनो, आपण आज आपल्या स्वतःपासून या भ्रष्टाचार कशा पद्धतीने कमी होईल त्याची सुरुवात आपण आपल्या स्वतःपासून मित्रांनो करूया. मित्रांनो, सध्याला आपण बघत असेल शेतकऱ्यांचे कामधंद्याचे दिवस आहे आणि यामध्ये सध्याच्या काळात ज्या काही सरकारच्या स्कीमी असतात, बी भरणाच्या असतात, काही अवजारं, ट्रॅक्टर, नांगरणी यांचे काही जरी असतात, त्यामुळं आपण आपले काम लवकर व्हावं यासाठी आपण तेथील जो अधिकारी असतो त्या अधिकाऱ्याला पैसे देतो आणि तो सुद्धा तुमच्या खिशाकडे बघत असतो. मित्रांनो, त्यावेळेस तो आपलं काम लवकर करतो. पण मित्रांनो, आपली सुद्धा एक जिम्मेदारी आहे की आपण जो कष्टाने कमवलेला पैसा असतो त्या भ्रष्ट मार्गाने त्या भ्रष्ट अधिकाऱ्याला द्यायचं नाही आणि त्या भ्रष्ट अधिकाऱ्याला आपण यापासून रोखायचं आणि आपण त्याची सुरुवातपासून करायची. मित्रांनो, सर्वात प्रथम आपण जर बघितलं असेल सर्वात जास्त भ्रष्टाचार हा महसूल खात्यामध्ये असतो.
अगदी गाव लेवलचा तलाठी असेल मित्रांनो, कोणतं जरी एक छोटं मोठं जरी काम करायचं असेल ती तलाठी महाशय शेतकरी एक अडाणी असतो, त्यामुळं त्यांना काहीतरी थातुरमुक्त कारण सांगतात, तुम्हाला हे करावं लागेल, ते करावं लागेल, कलेक्टर ऑफिसला जावं लागेल, तहसीलला जावं लागेल, एवढा खर्च येईल. आणि त्या सर्वसामान्य शेतकऱ्याचे मित्रांनो पिळवणूक त्या ठिकाणी करतो. आज शेतकरी महागाईने एवढा त्रस्त आहे आणि पुन्हा भ्रष्टाचाराने तो त्रस्त होतो. कारण शेतकऱ्याकडे आज शेतकऱ्याचा वाली कोणी नाही म्हणलं तरी चालेल, कारण प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आपण बघतो तो भ्रष्टाचार केल्याशिवाय शेतकऱ्याचं काम होत नाही. त्यामुळं हे भ्रष्ट अधिकाऱ्यांना सुद्धा धडा शिकवण्याची आज गरज आहे आणि त्याची जरूरत आपल्या सुरुवातीपासून करा मित्रांनो. आणि त्या ठिकाणी जे तहसील ऑफिस असेल, पंचायत समिती असेल, कलेक्टर ऑफिस अशा प्रत्येक ठिकाणी हा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा हा एक दूरध्वनी क्रमांक लिहिलेला असतो. आणि एखादा जर अधिकारी तुम्हाला जर कसल्याही प्रकारची लाच मागित असेल तर त्याला लाच न देता त्या डायरेक्ट त्या जो प्रतिबंध खात्याचा एक नंबर असतो, ACBचा नंबर असतो किंवा लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाचा जो नंबर असतो त्या नंबरवर फोन करून अशा या भ्रष्ट अधिकाऱ्याला पकडून द्यायला पाहिजे मित्रांनो. कारण तेव्हाच हा भ्रष्टाचार कमी होईल. त्यामुळं भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे, तेव्हा हा भ्रष्टाचार संपेल. मित्रांनो, आपण आज बघतो देशामध्ये सर्वसामान्य हे साधा नोकरदारच नाही तर राजकारण्यांसुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. मित्रांनो, आपण बघत असेल 2 वर्षापूर्वी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या खिशाला कशी कातीर लागली आणि अंबड तहसीलमध्ये कितीतरी जवळपास 32 तलाट्यांनी कितीतरी कोटीचा भ्रष्टाचार केला आणि जो अतिवृष्टीचा आलेला पैसा आहे त्यांनी नवीन त्यांच्या ओळखीच्या खातेदाराच्या नावावर तो पैसा वळता केला आणि तिकडून उचलला आणि जे काही ओरिजिनल शेतकरी होते त्यांचे नुकसान झालं होतं. अशा शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारचे नुकसान भरपाई आली नाही आणि नको त्या शेतकऱ्याच्या खात्यावर हा पैसा गेला. त्यामुळं जो ओरिजिनल शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या खिशाला कशी कातीर लागली मित्रांनो आपण बघत असेल. त्यामुळं आपण एक जागरूक नागरिक बनायला पाहिजे, सुजाण नागरिक बनायला पाहिजे आणि ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होत असेल अशा भ्रष्टाचाराबद्दल आवाज उचलायला पाहिजे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील प्रत्येक नागरिकासाठी हे संविधान लिहिलेले, त्यामध्ये कसल्याही जातीचा नाही किंवा कोणत्याही वर्णाचा त्या ठिकाणी भेदभाव केलेला नाही आहे. प्रत्येकासाठी हे संविधान लिहिलेले आणि ज्या ठिकाणी अन्याय होत असेल, भ्रष्टाचार होत असेल, या भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार तो माझा लिहिलेला आहे. त्यामुळं प्रत्येक व्यक्तीनं या भ्रष्टाचाराबद्दल जागरूक राहायला पाहिजे आणि जिथं कुठं भ्रष्टाचार होतो, आपल्यावर अन्याय होतो तर आवाज आपण उठवायला पाहिजे मित्रांनो, ना की आवाज आपला दाबला न गेला पाहिजे. कारण तेव्हाच हा भ्रष्टाचार कमी होईल. आज देशापुढं सर्वात मोठे एक भ्रष्टाचाराचे संकट आहे. पूर्ण देश हा भ्रष्टाचाराने गडगडलेला आहे. अगदी जो तुम्ही निवडून दिलेला लोकप्रतिनिधी असतो त्या लोकप्रतिनिधीसुद्धा गडगंज असे या सरकारी पैशावर डल्ला मारतात आणि हजारो कोटीची रुपये संपत्ती ती आज लुबाडणूक करतात. मित्रांनो, तुम्ही तुमच्या मतदारसंघातील आमदार असेल किंवा खासदार असेल हे एवढे भ्रष्टाचारी आहेत की त्यांनी 5 वर्षाची परिस्थिती बघा. एक टर्म झालेला आमदार म्हणजे फक्त 5 वर्ष जर एखादा आमदार लोकप्रतिनिधी बनून जर निवडून गेला असेल तर त्यांनी हजारो कोटीची माया जमवलेली असते. कारण आपल्याला ज्या ठिकाणी आपण शहरालगतच्या असेल, ज्या कंपाऊंड घातलेल्या हायवे लगतच्या जमिनी आहे पूर्ण ह्या राजकारण्यांच्या आहे, ना की त्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आहे. त्यामुळं हे राजकारण्यांसुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आणि एक भ्रष्टाचाराचा आपण इतर तरी या ठिकाणी उदाहरणं ऐकलेले मित्रांनो आज आपण जर विचार केला आपल्या भारत देशाची जी 100% संपत्ती आहे त्या संपत्तीपैकी 80% संपत्ती हे 20% राजकारण्यांच्या हातात आहे किंवा त्या राजकारण्यांचे दलाल असते त्यांच्या हातामध्ये देशाची 80% संपत्ती आहे आणि राहिलेल्या 80% लोकांकडे फक्त 20% संपत्ती आहे. एवढा दुबाचा भाव या ठिकाणी मित्रांनो, म्हणजे की रुपयामधले 80 पैसे हे 20% राजकारणी लोकांकडे आणि जे राहिलेले 80% समाज सर्वसामान्य त्यांच्याकडे फक्त 20 पैसे राहिलेले. एवढं या ठिकाणचं एक दुबाजाव या ठिकाणी निर्माण झालेलं आहे मित्रांनो आणि हे फक्त भ्रष्टाचारामुळे झालेलं आहे.
कोणताही राजकारणी असो 5 वर्षामध्ये किती गडगंज संपत्ती कमवतो ते आपल्याला सांगण्याची जरूरत नाही मित्रांनो. आणि पुन्हा आपण त्याच व्यक्तीची त्याच माणसाची वाहवा करत असतो, पण त्याला जबाब विचारत नाही की हा भ्रष्टाचार कसा केला. सर्व आज जर बघितलं मित्रांनो, जो तुमच्या मतदारसंघाचा आमदार आहे त्या आमदाराला 2,75,000 रुपये पगार आहे मित्रांनो. 2,75,000 पगार म्हणजे जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात किंवा तुमच्या जिल्ह्याचा कलेक्टर असतो त्या कलेक्टरला एवढा पगार नाही, आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात त्यांना सुद्धा एवढा पगार नाही मित्रांनो. एवढा पगार या राजकारण्यांना या आमदारला दिलेला आहे. आणि भ्रष्टाचाराचं पुरण तर ते वेगळंच आहे. एवढं 2,75,000 सुद्धा पगार त्यांना मिळत नाही, आणि कुठल्या तरी गैरमार्गानं सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांनी संपत्ती कमवलेली मित्रांनो. आपण जर बघत असेल आमदाराचं एक भ्रष्टाचारच म्हणला गेला मित्रांनो. आता आमदारला एक टपाल भत्ता 10,000 रुपये मिळतो, मग खासदारला मिळतो आणि आमदारला मिळतो. पण आपण आमदाराचं बघूया. या आमदाराला टपाल भत्ता 10,000 रुपये. टपाल भत्ता म्हणजे आपण ते पोस्टनं पत्र पाकिट इकडे तिकडे पाठवतो मित्रांनो. आपण आज बघत असेल तर कितीतरी दिवसानंतर आपल्याला पोस्टमन गावात येतो, आणि या आमदाराला 10,000 रुपये टपाल भत्ता मिळतो. एका प्रकारे हा तुमच्या खिशावरच बसलेली झळ आहे, तुमच्या खिशाला लागलेली कात्री आहे. कारण त्यांना जर एवढा पगार दिला जात असेल तो काही दुसरं कुठंही मित्रांनो सर्वसामान्यांच्या खिशातूनच जातो. तो पैसा GSTच्या रूपानं चालले जातो, कोणत्या ना कोणत्या कराच्या रूपानं आपल्या खिशातून हा पैसा जातो मित्रांनो. तुम्ही ते खतं बियाणे औषधे घेतात ज्यावर तो टॅक्स लागतो, GST लागते, त्या GSTतूनच या लोकांना पगार दिला जातो. म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशातून हा पगार जातो. आणि मित्रांनो जो 10,000 रुपये टपाल भत्ता जातो हा बोगस त्यांचा हा टपाल भत्ता आहे. हा टपाल भत्ता बंद व्हायला पाहिजे. कारण आता कुठलाही टपाल पाठवण्याची जरूरत नाही. कारण एवढं स्पीड देणे आता हे जग आहे की इंटरनेटद्वारे तुमचे कामं जीमेलच्या माध्यमातून ईमेलवरून तुम्ही कामं काही सेकंदामध्ये त्या ठिकाणी करू शकता. आणि 10,000 रुपये टपाल भत्ता म्हणजे निव्वळ एक सर्वसामान्यांच्या गळ्याला खिशाला लागलेली कात्री. दुसरं म्हणजे मित्रांनो सध्याला आपण बघत असले खासदार आमदारला महिन्याला टेलिफोन भत्ता हा 8,000 रुपये दिला जातो. जे तुम्ही 399चं रिचार्ज मारता, 1 महिन्यावर अनलिमिटेड त्याच्यात बोलता. मग तुम्हाला जर 399चं अनलिमिटेड बोलू शकता तुम्ही रिचार्ज मारल्यानंतर, तर या लोकप्रतिनिधींना 8,000 रुपये एक टेलिफोन भत्ता कशाला पाहिजे. असं कोणतं ते फोन वापरतात की त्यांचं बिल 8,000 रुपये महिन्याला येतो. एक सर्वसामान्य डोळ्यात एक भुरळ घालण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. पण हे राजकारण्यांनी त्यांनी त्यांच्या सोयीसाठी हे अशी व्यवस्था त्यांच्यासाठी त्यांनी करून ठेवलेली आहे मित्रांनो. अशातच नाही तर त्यांना या देशामध्ये 32 वेळा विमान प्रवास फ्री असतो, दवाखाना फ्री असतो, ज्या ठिकाणी कॅन्टीन असतं त्यांचं अल्प दरामध्ये त्यांना भोजनाची ज्या ठिकाणी व्यवस्था असते. आणि मित्रांनो आज कितीतरी शेतकरी महागाईनं भरडला गेला. कधी अतिवृष्टी होते, कधी दुष्काळ पडतो, कधी अवेळी पाऊस, कधी रोगराई, यामुळे शेतकरी भरडला गेला. आणि या शेतकऱ्याचा आवाज उचलण्याचं ते कधीही काम करत नाही. किंवा तुमच्या मतदारसंघात तुमचा आमदार किती वेळेस शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलला तुम्ही आठवा मित्रांनो. आणि तुमचा जो लोकप्रतिनिधी असेल तो तुमचा सेवक आहे, तुम्ही त्यांना जबाब विचारू शकता. तुम्ही त्या आमदाराचे मालक आहे, कारण तुम्ही त्याला भरभरून मतदान दिलेलं आहे, तेव्हा तो निवडून आलेला आहे. त्यामुळं तुम्ही तुमच्या मतदारसंघातला जो लोकप्रतिनिधी असतो ज्याला तुम्ही संविधानानं जो आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या मतदान करून आपण त्या लोकप्रतिनिधीला निवडून दिलेला आहे मित्रांनो. पण तो लोकप्रतिनिधी आज तुमचं काम करतो किंवा नाही करत, त्यामुळं तुम्ही जागरूक होऊन एक जागरूक नागरिक बनून तुम्ही त्या लोकप्रतिनिधीला शेतकऱ्याबद्दल किंवा आपल्या प्रश्नाबद्दल ते आवाज उठवतात किंवा नाही याची तुम्ही त्याला प्रत्यक्ष विचारपूस केली पाहिजे मित्रांनो. तेव्हा तुमचे प्रश्न सुटतील. आणि हा तुम्हाला घटनेला दिलेला अधिकार आहे, त्याचा तुम्ही योग्य प्रकारे वापर करा. त्याच वेळेस लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांचे प्रश्न विधानसभेत ज्या ठिकाणी या कोणाच्या तरी कायदा बनतो किंवा शेतकऱ्यासाठी काही योजना होतात अशा ठिकाणी ते प्रश्न उपस्थित करतील. पण सुरुवातीला
आपल्याला जागरूक होणे, तेव्हाच मित्रांनो हा भ्रष्टाचारही मिटेल आणि तुमच्या खिशाला ती कात्री लागली पाहिजे, ती कात्रीसुद्धा कमी लागेल. नाहीतर मित्रांनो असंच दिवसांदिवस चालू राहणार आहे. मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वसामान्य नागरिकांकडे पोहोचू द्या. कारण सर्वसामान्यांच्या नागरिकांना कितीतरी मोठ्या घटनेला अधिकार दिलेले. आणि मित्रांनो पुन्हा एक कळकळीची विनंती, आपल्या घरामध्ये कितीतरी पुस्तकं असतात, धार्मिक ग्रंथ असतात असू द्या, त्यामध्ये पण एक अति महत्त्वाचं आणि तुम्हाला जागरूक करून ठेवणारं पुस्तक म्हणजे हे भारताचे संविधान. हे संविधान आपल्या पुस्तकामध्ये असू द्या आणि कधीतरी त्याचे पानं रोज एक तरी पान उलटत जा मित्रांनो, की तुम्हाला सर्वसामान्य व्यक्तीला, कामगार मजुराला, इथे हातावर पोट भरणारे व्यक्तीला सुद्धा काय अधिकार दिलेले आहे, त्या अधिकाराची त्यामध्ये व्यवस्थित पूर्णपणे माहिती दिलेली आहे. त्यामुळं तुमच्या घरात जो पुस्तकाचा साठा आहे त्यामध्ये ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलं आणि त्या संविधानानं काय अधिकार दिले, ते अधिकार आपल्याला जर बघायचे असेल, ते अधिकार जर अंमलात आणायचे असेल तर एक प्रत तुम्ही जरूर तुमच्या घरामध्ये असू द्या. आणि एकदा तुम्ही नजरेखालून जर असले मित्रांनो की तुमच्या डोक्यामध्ये निश्चितच प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.